नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण ज्वारी लागवड भाग 1 पाहिला आणि आजच्या व्याख्यानामध्ये आपण ज्वारी लागवड या पाठाचा उर्वरित भाग 2 म्हणून पाहणार आहोत। आजच्या या भागामध्ये आपण या पिकाच्या विविध वाणांच्या किंवा जातींच्या नावापासून सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 11वी-12वी अभ्यासासाठी विविध पिकांच्या फक्त जातींच्या नावांचाच अभ्यास आहे। प्रत्येक वाणाची डिटेल माहिती ही नंतर अंडर ग्रॅज्युएट जे अभ्यासक्रम असतात त्यामध्ये असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रत्येक पिकाच्या जातीच्या नावांची माहिती देण्याचं आपल्या अभ्यासक्रमाच्या व्याप्तीमध्ये आहे। तर यामध्ये ज्वारीचे 2 प्रकारचे वाण आहेत, सुधारित वाण आणि संकरित वाण। संकरित वाण तुम्हाला माहिती 2 चांगले गुणधर्म असणाऱ्या वाणांचा किंवा जातींचा संकर किंवा क्रॉस करून नवीन जात निर्माण केली जाते, ज्यामध्ये आपल्याला दोन्ही जातीचे चांगले गुणधर्म आणता येतात एकाच जातीमध्ये। त्याचप्रमाणे सुधारित वाण म्हणजे स्थानिक जातीमध्ये सुधारणा घडवून आणली जाते आणि जे वाण तयार केले जाते सुधारित वाण असतं। तर अशा पद्धतीने 2 विविध प्रकारची जी वाणं आहेत त्या वाणांची यादी आपण या ठिकाणी पाहतोय। सुधारित वाणामध्ये आपल्याकडं SPV 346, SPV 351, PVA 801, मालदांडी 35 ही मालदांडी ही जी ज्वारी आहे ते प्रामुख्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये याचं पेरणीचं प्रमाण थोडंसं आपल्यात जास्त आहे। त्यानंतर SPV 8086, SPV 86, फुले यशोदा, स्वाती, फुले वसुधा आणि परभणी ज्योती यासारख्या बहुसंख्य जाती आहेत, परंतु आपण तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी एक 8 ते 9 जातींची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर संकरित वाणामध्ये प्रामुख्यानं सुरुवातीपासून तयार झालेलं असेल तर CSH1, CSH2 म्हणजे 2, CSH3, CSH4, CSH9, CSH11, 14, SSV 84, CSH8R इत्यादी जाती। अशा असंख्य संकरित जाती निर्माण झालेल्या आहेत। दरवर्षी विविध कंपन्यांमार्फत या जाती निर्माण होतच आहेत। तुम्हाला उदाहरण दाखल द्यायचं झालं तर CSH1 ही जात जी आहे ती CK60A आणि IS 84 या 2 वेगवेगळ्या जातीच्या संकरातून तयार झालेली आहे। 2 जातीचे चांगले गुणधर्म एकत्र आणून तयार झालेली जात आहे, त्या जातीला आपण CSH1 असं म्हणतो। अशा पद्धतीनं प्रत्येक जात CSH2 असेल, 3 असेल, 4 असेल, ह्या 2 वेगवेगळ्या जातीच्या संकरातून तयार झालेली या जाती आहेत। थोडक्यात 2 चांगले गुणधर्म असणारे, कोणतेही चांगले गुणधर्म, मग किडी रोगातला प्रतिकारकता असेल, टपोरे दाणे असतील, उत्पन्न चांगलं असेल, एखाद्या पाण्याच्या बाबतीमध्ये दुष्काळ प्रतिकारक असेल, असे असंख्य गुण वेगवेगळ्या जातीत वेगवेगळे गुण असतात आणि वेगवेगळे गुण वेगवेगळ्या जातीत असलेले हे गुण एकाच जातीत आणण्यासाठी ह्या संकरीकरणाचा आपण वापर करतो आणि त्यापासून तयार झालेलं जे वाण असतं त्याला संकरित वाण असं म्हणतो। तर अशा पद्धतीनं आपण सुधारित वाण आणि संकरित वाण दोन्ही प्रकारांच्या वाणांची यादी या ठिकाणी पाहिलेली आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला गाळलेल्या जागेला एखाद्या वेळी विचारलं जातं SPV 346 ही टिंब या पिकाची जात आहे किंवा वाण आहे, किंवा एखादं संकरित वाण विचारलं जाईल। CSH1 हे टिंब या पिकाचं संकरित वाण आहे, किंवा CSH1 हे टिंब प्रकारचे वाण आहे, म्हणजे संकरित वाण आहे, सुधारित वाण आहे, स्थानिक वाण आहे। अशा पद्धतीने तुम्हाला त्याचे पर्याय दिले जातील, त्यातून तुम्ही योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे असतात। त्याचप्रमाणे तुम्हाला मागील पिकांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एकीकडे जातीची नावं आणि दुसऱ्या ब गटामध्ये पिकाची नावं देऊन तुम्हाला जोड्या जुळवामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात। जसं की CSH1 अ गटात असेल तर ब गटात त्याच्या जोडीसाठी ज्वारी असं असेल। तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न याच्यावरती येऊ शकतात, किंवा
थोडक्यात उत्तरं द्या जे असतात 2 मार्काला 3 मार्काला, त्याच्यामध्ये तुम्हाला जातींची यादी विचारली जाते. ज्वारीच्या सुधारित वाणांची यादी करा किंवा ज्वारीच्या 4 संकरित जातांची नावं लिहा. अशा पद्धतीनं हे तुम्हाला प्रश्न या जाती किंवा वाणाच्या ह्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. तर या पद्धतीनं जाती किंवा वाण हा आपला घटक संपल्यानंतर आता आपण पाहणार आहोत पीक संरक्षण. आणि पीक संरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की पीक संरक्षणमध्ये आपण 2 प्रकारचे प्रामुख्यानं उपघटक पाहतो. एक म्हणजे या पिकाला प्रादुर्भाव करणारे किडी कीटक आणि दुसरं म्हणजे या पिकाला प्रादुर्भाव करणारे रोग. तर या ठिकाणी आता पीक संरक्षणमध्ये एक वेगळा प्रकार आपण सुरुवातीला पाहतोय, तो म्हणजे एक परोपजीवी वनस्पती की ज्वारीच्या पिकाला जास्त त्रास देते. आणि या परोपजीवी वनस्पतीचं नाव आहे टाळप, टारफुला किंवा स्ट्रायगा. तर हे अनेक प्रकारची नावं, त्याला टोपण नावं आहेत. तर ही ज्वारीवरील सपुष्प परोपजीवी वनस्पती आहे आणि तिला काही ठिकाणी आग्या असंही म्हणतात. जसं त्याला टारफुला किंवा स्ट्रायगा असं म्हटलं जातं, टाळप असं म्हटलं जातं, तसंच त्याला आग्या असंही म्हटलं जातं. आणि या ज्या वनस्पतीच्या अळंबीचे तंतू आहेत ते मुळांमध्ये घुसतात आणि ज्वारीमधील पाणी आणि जी मूलद्रव्य आहेत त्यांचं शोषण करतात. साहजिकच त्यामुळं काय होतं, ज्वारीच्या वनस्पती ह्या कमकुवत बनतात आणि त्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळत नाही, कारण अशा वनस्पतीची वाढ खुंटली जाते. अशा निरोगी नसलेल्या वनस्पतीपासून आपल्याला कणसही किंवा त्यामध्ये टपोरे दाणेही मिळत नाहीत आणि त्यामुळे उत्पन्नही कमी प्राप्त होतं. हे टारफुला किंवा टाळप जर नियंत्रण करायचं असेल तर त्या पिकावरती 2,4-D जे आहे जुनं औषध आपलं तणनाशक, ते डायकोटॉक्स जे आहे ते 1 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून जर त्याची फवारणी फुले येण्यापूर्वी केली तर याचं नियंत्रण होण्यास आपल्याला मदत होते. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने आपण जे 2 भाग असतात त्याच्यामध्ये त्यातला पहिला भाग पाहणारे किडी आणि कीटक नियंत्रण. तर सर्वात पहिली कीड जी आहे ती खोडमाशी. आता ही खोडमाशी जी आहे ही ज्वारीवरील प्रमुख कीड आहे आणि हिचा उपयोग अगदी पीक उगवल्यापासून चालू होतो आणि 30 दिवसांपर्यंत तो मोठ्या प्रमाणात राहतो आणि त्यानंतर तो कमी कमी होत जातो. तर खोडमाशी काय करते की मुख्य खोड जे वाढलेलं असतं ज्वारीचं त्या खोडाचा शेंडा खाते. त्यामुळं ज्वारीच्या बुंद्यापासून असंख्य नवीन फुटवे फुटतात. तुम्ही म्हणाल मग असंख्य नवीन फुटवे फुटल्यावर त्याला भरपूर कणसं येतील, परंतु जी कणसं असतात प्रत्येक फुटव्यात ते अतिशय लहान असतात आणि त्याला आलेले दाणे जे आहेत ज्वारीचे ते सुद्धा अतिशय किचकट किंवा कमकुवत असतात. त्यांचं आकारमान कमी असतं. साहजिकच जे उत्पन्न मिळतं ते दोन्ही बाबतीत प्रत आणि एकूण उत्पन्न या दोन्हीच्या बाबतीमध्ये ते कमी राहतं आणि म्हणून खोडमाशीचा प्रादुर्भाव जर झाला तर फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उत्पन्नावरती परिणाम झालेला दिसतो. खोडमाशीचा जर प्रादुर्भाव तुम्हाला टाळायचा असेल तर काय काय नियंत्रण केलं पाहिजे ते पाहूया आपण. तर पेरणीपूर्वी साधारणतः बियाला कार्बोप्युरॉनची प्रक्रिया केली तर ह्या खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. त्यानंतर तुम्ही जर इथं पाहिलं तर 1 किलो बियाण्यास 100 ग्रॅम भुकटी आपण वापरली कार्बोफ्युरॉनची तर खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक प्रतिबंधक उपाय म्हणून याचा आपल्याला वापर करता येतो. उगवणीनंतर पहिल्याच 15 दिवसामध्ये उपद्रव जी झालेली आहेत अशी रोपं शोधून ती काढून जाळून नाही नाट करायचं की जेणेकरून या किडीचा पुढं प्रादुर्भाव वाढणार नाही किंवा मल्टिप्लाय होणार नाही. त्यानंतर पिकावरती 5% निंबोळ्या अर्काची फवारणी केली तरी खोडमाशीच्या नियंत्रणासाठी त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. पुढची जी कीड आहे ती खोडकिडा. आता या किडीचा उपद्रवसुद्धा पीक साधारणतः 3 आठवड्याचं किंवा 20 दिवसाचं झाल्यापासून ते पक्व होईपर्यंत सुरू होतं आणि आळी खोडात शिरते आणि यातील गाभा खाते आणि अशामुळं ज्या वनस्पतीवरती या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे ती वनस्पती वाळून जाते किंवा जळते आणि साहजिकच या अशा प्रकारच्या वनस्पतीपासून आपल्याला कोणतंही उत्पन्न प्राप्त होत नाही. खोडकिड्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर हेक्टरी 10 किलोग्रॅम या प्रमाणामध्ये आपण दाणेदार कार्बारिल किंवा सुमेसिडिन प्रत्येक पोग्यात चिमूटभर याप्रमाणे जर टाकलं तर या खोडकिडीचं नियंत्रण होण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं मदत होते. त्यानंतर आणखी जर याच्यामध्ये दुसरा जर उपाय सांगायचा झाला तर पुन्हा पिकावरती 5% निंबोळे अर्क फवारावं. हे निंबोळे अर्क या ठिकाणी खोडमाशी आणि खोडकिडा दोन्हीलाही आपल्याला उपयोगी ठरू शकतं. ज्वारीला प्रादुर्भाव करणारी जी पुढची कीड आहे ती म्हणजे मीजमाशी आणि मीजमाशी प्रामुख्यानं
फुलोरा अवस्थेत ज्वारीला परिणाम करते आणि ती बीजाणुधानीतील रस शोषून घेते. त्यामुळे बीजाणुधानीच कोरडी पडते आणि अशा कणसामध्ये दाणेच भरले जात नाही आणि कणसाला दाणे निर्माण झाले नाही म्हणजे उत्पन्न अजिबात नाही. तर जिथं जिथं प्रादुर्भाव झाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्पन्नावरती आपल्याला परिणाम होताना दिसतो. तर मीज माशीचं जे नियंत्रण करायचं असेल तुम्हाला तर एकतर ज्वारीची गटवार पद्धतीने पेरणी करावी, म्हणजे 2, 4, 5 खेड्यांचा एकत्र गट करावा आणि एकाच वेळी त्याची पेरणी करावी की जेणेकरून एकाच वेळी ते पीक फुलोऱ्यात येईल आणि एकाच वेळी त्याचं रासायनिक नियंत्रण आपल्याला करता येईल आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी होईल. अन्यथा किडी एका पिकापासून दुसऱ्या पिकावर पुढं पास होत जाते. आता हे झालं गटवार पेरणीच्या बाबतीमध्ये. त्यानंतर पिकावर 10% कार्बारिल बुकटी जर आपण 20 किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणात धुराळली तरीसुद्धा मेजमाशीचं नियंत्रण करण्यास आपल्याला मदत होते. फवारणीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पाण्यात मिसळलेलं कार्बारिल 2.5 किलोग्राम 500 लिटर पाण्यात मिळून जर पाण्यात मिसळून जर तुम्ही फवारलं तर या मेजमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्यात किंवा त्याचं नियंत्रण करण्यास आपल्याला उपयोग होतो. यानंतरचं जी कीड आहे ती म्हणजे लष्करी आळी. तर या आळ्या ज्या आहेत या आळ्या प्रामुख्याने रात्री पाने कुरतडून खातात आणि दिवसा हे त्या पोग्यात लपून राहतात. झाडाचा जो पोगा किंवा गुंडाळी असते पानाची वरची त्याच्यामध्ये आतमध्ये दडून राहतात आणि रात्रीच्या वेळी पानावरती अटॅक करतात आणि पानं कुरतडून खातात. लष्करी आळी असं नाव दिलं आहे कारण ती एक आळी, ही आळी एका पिकावर जर तुम्ही नियंत्रण केलं तर ती पुढच्या पिकावर पास होत होत चालते आणि लष्करासारखी ती मार्च करते म्हणून याला नाव आहे लष्करी आळी. तर या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला पिकावर 5% अल्ड्रिन बुकटी हेक्टरी 25 किलोग्राम या प्रमाणात किंवा 10% कार्बारिल बुकटी 20 किलोग्राम या प्रमाणात धुराळावी. अशा पद्धतीनं जर तुम्ही ती बुकटी धुरळली तर लष्करी आळीचं नियंत्रण होण्यास आपल्याला मदत होते. त्यानंतर मावा ही एक रस शोषून घेणारी कीड आहे आणि ही कीड जी आहे ती पानातून आणि वनस्पतीचा जो इतर कोवळा भाग आहे त्या भागातून पेशी रस शोषून घेते. त्यामुळं प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया वनस्पतीकडून चालली जाते त्यावरती परिणाम होतो आणि साहजिकच प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेवर परिणाम झाल्यामुळं वनस्पतीच्या वाढीवरती फार मोठा परिणाम होतो कारण हरितद्रव्य निर्मितीचं काम त्यामुळं थोपलं जातं आणि मग अशा वनस्पतींपासून सुद्धा आपल्याला उत्पन्न फारसं चांगलं मिळत नाही. आणि मग या माव्याच्या नियंत्रणासाठी साधारणपणे आपल्याला जमिनीत 10% फोरेट बुकटी 15 ते 16 किलोग्राम या प्रमाणात तुम्ही टाकावी. त्याचप्रमाणे पिकावर मेलॅथॉन किंवा पॅराथॉनची फवारणी केली तर माव्याचं नियंत्रण करण्यास आपल्याला मदत होते. लाल कोळी नावाची जी दुसरी कीड आहे ती कीड ज्वारीच्या पानाच्या खालच्या बाजूवर दिसून येते आणि भुरकट आळी असते व तेथील भागावर लाल चट्ट्या पट्ट्या तुम्हाला दिसून येतात. ही सुद्धा कीड पानातील पेशी रस शोषते आणि साहजिकच त्यामुळं प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेवर, हरितद्रव्य निर्मितीच्या प्रक्रियेवरती आणि वनस्पतीच्या वाढीवरती आपोआपच परिणाम होतो. आणि मग या लाल कोळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला हेक्टरी 10 किलोग्राम गंधक बुकटी जी आहे ती पिकावरती धुराळायची असते. तर अशा पद्धतीनं ह्या 6 प्रमुख किडी, अनेक कीटकांचा प्रादुर्भाव ज्वारीच्या पिकावरती होतो पण प्रमुख 6 किडींची माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी अभ्यासासाठी घेतलेली आहे. अनेक विभागवारनुसार काही नवीन किडी वेगवेगळ्या पिकावरती वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतात. आपण प्रामुख्याने आपल्यासाठी अभ्यासासाठी प्रमुख कीटकांचा या ठिकाणी वापर करतो किंवा याचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये असतो. त्यानंतर पीक संरक्षणामध्ये आपण नेहमी दुसरा जो भाग पाहतो तो म्हणजे रोग नियंत्रण आणि ज्वारीवरील प्रमुख रोग आणि त्याचे जे नियंत्रणाचे उपाय आहेत ते आपण एका पाठोपाठ एक आता यायचं पाहिजे. याच्यामध्ये पहिला रोग महत्त्वाचा असतो काणी. काणीचे 2 ते 3 प्रमुख प्रकार प्रामुख्याने ज्वारीवरती दिसून येतात. त्यातला पहिला प्रकार आहे दाणे काणी. तर हा बुरशीजन्य रोग आहे आणि कणसामध्ये दंडगोलाकार रचना तयार होतात, म्हणजे दाणे तयार होत नाहीत परंतु त्यापरंतु दंडगोलाकार हिरव्या रचना तयार होतात आणि या रचनेवरती बुरशीची काळी भुकटी तुम्हाला पडलेली दिसून येते. तर यापूर्वी आपणच बीज प्रक्रियेमध्ये यापूर्वीच पाहिलं होतं की गंधक भुकटीची प्रक्रिया आपण बियास करतो आणि 4 ते 6 ग्रॅम इतकी गंधक भुकटी प्रति किलो बियाण्याला वापरून ते चोळून अशा पद्धतीची प्रक्रिया आपण करतो.
दुसरा जो काणीचा प्रकार आहे हा प्रकार म्हणजे मोकळी काणी. हा सुद्धा आता अर्थातच काणी म्हणजे सर्व काणी प्रकार हे बुरशीजन्य रोग आहे आणि पोग्यातून कणसे बाहेर येताच याची लक्षणं दिसून येतात. कणसामध्ये दाणे भरत नाही तर काळी भुकटी सर्वत्र दाण्यांवरती दिसते. ज्या दाण्यांच्या ठिकाणी कणसावरती ती भुकटीच दिसून येते, दाणे दिसत नाहीत. नियंत्रण करायचं झालं तर पुन्हा तेच नियंत्रण आहे. सर्व प्रकारच्या काणीला एकच प्रकारचं नियंत्रण ते म्हणजे गंधक भुकटीची प्रक्रिया करणे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे काणीचा तो म्हणजे झिपरी काणी किंवा ज्याला गोसावी असं म्हणतो आपण. हा बुरशीजन्य रोग आहे. पुन्हा संपूर्ण कणसाचं जे रूपांतर ते बुरशी फळांमध्ये होतं. कणसात दाण्या दिसतच नाहीत तर त्याच्याऐवजी काळ्या झिपऱ्या पानासारख्या रचना असलेल्या काळ्या झिपऱ्या दिसतात. ह्या हिरव्या असतात त्याच्यावरती काळी बुरशीची वाढ दिसून येते, त्यामुळे ते आपण काळ्या झिपऱ्या दिसतो असं म्हणतो. या रोगाचं जे नियंत्रण आहे पुन्हा आपल्याला गंधक भुकटीच्या सहाय्यानेच करावं लागतं. तर 3 प्रकारचे काणे रोग आहेत: दाणे काणी, मोकळी काणी आणि झिपरी काणी. तिन्ही बुरशीजन्य रोग आहेत आणि तिन्हीच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रामुख्यानं गंधक भुकटीची प्रक्रिया पेरणीपूर्वी करावी लागते. त्यानंतरचा जो महत्त्वाचा रोग आहे ज्वारीवरचा तो म्हणजे भुरी रोग आणि हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. आणि ज्या पिकावरती किंवा वनस्पती प्रादुर्भाव झाला आहे त्या वनस्पतीची पानं फिकट पिवळी बनतात आणि पानाच्या खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बुरशी पांढरी वाढ दिसून येते. दह्यासारखी पांढरट बुरशी तुम्हाला पानाच्या खालच्या भागावरती दिसून येते आणि हे खालच्या पानापासून सुरुवात होते प्रामुख्यानं आणि नंतर ही जी रोगाची जी लक्षणं आहेत ती हळूहळू वरवरच्या पानावरती दिसून येतात. झाडाची वाढ खुंटते आणि दाणेसुद्धा त्या कणसामध्ये भरत नाहीत साहजिकच. त्यामुळं आपल्या ज्वारीच्या एकूण उत्पन्नावरती परिणाम होताना दिसून येतो. नियंत्रण जर करायचं झालं तर रोगप्रतिबंधक जातींची जर तुम्ही लागवड केली तर या भुरी रोगाचा आपल्याला प्रतिबंध करता येतो. त्याचप्रमाणे पिकांची योग्य फेरपालट करावी. तुम्ही जमिनीत जी पिकं घेता एका पाठोपाठ एक त्यांची रचना अशी असावी की या रोगाचा प्रादुर्भाव पुढं गुणन होणार नाही किंवा गुणित होणार नाही, बहुगुणित होणार नाही, मल्टिप्लाय होणार नाही. आणि रोगट वनस्पतींचा जर तुम्ही उपटून वेळोवेळी नायनाट केला तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव न वाढण्यास आपल्याला मदत होते. तर या ठिकाणी तुम्हाला जर पाहिलं तुम्ही तर 3 प्रकारचे छायाचित्र तुमच्यासमोर आहेत. एक म्हणजे दाण्यावरची बुरशी तुम्हाला दिसते, भुरी रोग दिसतोय आणि उजव्या बाजूला दाणे काणी नावाचा रोग तुम्हाला त्या ठिकाणी दिसतोय. तर आता ही दाण्यावरील बुरशी ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रेन मोल्ड म्हणतो समोरच तुमचे छायाचित्र या ठिकाणी आहे. तर हे काय करते पहा, बुरशीजन्य रोग आहे. बुरशी दाण्यावर बुरशी नावातच म्हटले की ते बुरशीजन्य रोग. बुरशीजन्य म्हणजे काय, बुरशीपासून उद्भवणारा रोग. आता हे कोणत्या प्रकारच्या बुरशी आहेत हे त्याची जी सायंटिफिक नेम्स आहेत ते तुमच्या अभ्यासासाठी आता नाहीत. तुम्ही लक्षात ठेवायचे फक्त रोग कोणत्या प्रकारचे असतात, बुरशीजन्य, जीवाणूजन्य की विषाणूजन्य असतात. नंतर पुढील अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला BSc ॲग्री MSc ॲग्रीच्या अभ्यासक्रमामध्ये याची खोल लाईफ सायकल तुम्हाला अभ्यासायची असते. तर हा बुरशीजन्य रोग असून मोठ्या प्रमाणात ज्वारीच्या उत्पन्नावरती आपल्याला परिणाम करताना दिसून येतो. संपूर्ण दाण्यांवर तुम्ही छायाचित्र जर पाहिलं तर बुरशीची पांढरी वाढ तुम्हाला दिसून येईल आणि फुलोरा आणि दाण्या भरण्याच्या अवस्थेत जर पाऊस जास्त प्रमाणात असेल तर याचा प्रादुर्भाव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. या दाण्यावरील बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कार्बेंडेझिम आणि थायरम यांच्या मिश्रणाची किंवा कॅप्टन आणि डायथेनियम 45 यांच्या मिश्रणाची फवारणी पीक फुलोऱ्यात आले असताना करायची असते. नंतर आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी 15 दिवसांनी किंवा दाणे पक्व अवस्थेत असताना आणि तिसरी फवारणी पाऊस आल्यानंतर केली तरी चालते. तर अशा पद्धतीनं दाण्यावरील बुरशीची लक्षणं आणि नियंत्रणाचे उपाय आहेत. आता शुगरे नावाचा एक रोग ज्वारीला प्रादुर्भाव करून दिसतो. जसं ज्या लक्षणावरून आपण त्याला बाजारीमध्ये आरगट असं म्हणतो. तर फुलोरा अवस्थेमध्ये जास्त आर्द्रता आणि पाऊस असल्यास या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि साखरेच्या पाकासारखा पांढरट गुलाबी रंगाचा तो चिकट द्रव त्या पुष्पकातून बाहेर येतो आणि पानांवरती पडतो आणि वाळतो. आणि असं प्रादुर्भाव झालेले जे कणीस आहे ते थोडंसं काळसर दिसतं किंवा काळपट दिसतं. तर या
प्रकारच्या कणसापासून जर तुम्ही धान्य घेऊन जर त्याची भाकरी करायचा प्रयत्न केला तर अनेक वेळा विषबाधा झाल्याचे परिणामसुद्धा दिसून आलेले आहेत. या शुगरी रोगाच्या नियंत्रणासाठी ज्वारीच्या बियास पेरणीपूर्वी आपण 30% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. आता 30% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करायची म्हणजे काय करायचं, 30% मिठाच्या द्रावणामध्ये हे बियाणं बुडवायचं आहे आणि रोगट बियाणं जे वरती तरंगतं किंवा जीवजंतू जे असतात ते वरती तरंगतात त्या द्रावणाच्या वरती, वरच्या थरावरती ते बाहेर काढून टाकले जातात आणि तळाशी राहिलेले जे निरोगी बियाणे ते बियाणं आपण स्वच्छ पाण्याने धुवून सावलीमध्ये वाळवून मग आपण ते पेरणीसाठी वापरतो. तर पीक पोग्यात आल्यानंतर 2 वेळा थायरामचा फवारा दिला तरी या रोगाच्या नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीनं ज्वारीला प्रादुर्भाव करणारे रोग आहेत त्यांची लक्षणं आपण पाहिली आणि त्यांचे नियंत्रणाचे उपायसुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. काढणी आणि मळणी हा पुढचा भाग आहे. साधारणपणे हे ज्वारीचं पीक तुम्हाला माहिती आहे खरीप हंगामात घेतलं जातं, रब्बी हंगामात घेतलं जातं आणि उन्हाळी हंगामामध्ये घेतलं जातं. खरीप हंगामामध्ये जे पीक आपण जून जुलैमध्ये पेरतो ते साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला काढणीस तयार होतं. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे रब्बीचं पीक आपण पेरतो ते साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये पक्व होतं आणि पीक पक्व होत असताना जी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये कणसाचे दांडे जे आहेत ते पिवळे झालेले दिसतात. जर कणसातील तुम्ही दाताखाली चावले तर ते ताबडतोब फुटतात आणि फुटल्याचा आवाज येतो. अशा वेळी पीक कापणीस तयार झालं असं आपण म्हणू शकतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की जे संकरित जाती असतात ते शेवटपर्यंत हिरव्या राहतात, परंतु ज्या सुधारित जाती किंवा स्थानिक जाती असतात त्या काढणीच्या वेळी ती पिवळ्या पडलेल्या असतात. तेही एक लक्षण आपल्याला काढणीसाठी ठरू शकतं. अशा पद्धतीनं लक्षणं पाहिल्यानंतर आपण त्या पीक कापणीस तयार झालं असं समजावं आणि त्यानंतर झाडाची जी ताटं आहेत ती ताटं किंवा खोड जमिनीलगत कापून किंवा काही वेळा ही रोपं वनस्पती उपटूनसुद्धा याची काढणी केली जाते. अगोदर जमिनीलगत ताटे कापून नंतर त्याची कणसे काढली जातात किंवा पूर्ण वनस्पती उपटून त्याची कणसं काढली जातात किंवा अनेक वेळा आता उभ्या पिकामध्ये सुद्धा कणसं खोडून काढली जातात. अशी काढलेली ताटे शेतातच 3 ते 4 दिवस वाळवायचे, नंतर पेंड्या बांधून खळ्यावर रचून ठेवली जातात. जेव्हा कणसे पूर्ण वाळतात त्यावेळी ती कापून घेतली जातात, खळ्यात पसरून वाळवली जातात आणि त्याची मळणी यंत्राच्या सहाय्याने मळणी केली जाते. पूर्वी तुम्हाला माहिती बैलाच्या पायाखाली तुडवून कणस किंवा दगडी रोळ फिरवून त्याच्यावरती मळणी केली जायची आणि नंतर नैसर्गिक वाऱ्याच्या सहाय्याने त्याची उफणणी करून बियाणं स्वच्छ केलं जायचं आणि नंतर ते साठवून ठेवलं जायचं. आता याच्यासाठी यंत्र आलेले आहेत. काढणीनंतर मशीनमध्ये डायरेक्ट तुम्ही जर कणसं टाकली तर त्याच्यापासून ती स्वच्छ होऊनच तुम्हाला बी प्राप्त होतात किंवा धान्य प्राप्त होतं. तर अशा मळणी यंत्राच्या सहाय्याने मळणी करणं आता सुलभ झालेलं आहे. उत्पन्न जे आहे, हेक्टरी उत्पन्न जमिनीचं जे आहे ते साधारणपणे दर्जा जमिनीचा कसा आहे, तुम्ही पीक लागवड केल्यानंतर त्या हंगामामध्ये हवामान त्याला पोषक होतं की नव्हतं आणि तुम्ही मशागत किती चांगल्या पद्धतीने केली यानुसार उत्पन्नाचे आकडे बदलतात. परंतु सर्वसाधारणपणे कोरडवाहू खरीप ज्वारीचं जे पीक आहे त्याचं सरासरी उत्पन्न हे 4 ते 5 क्विंटल प्रति हेक्टर राहतं आणि रब्बी ज्वारीचं उत्पन्न जे 6.5 ते 7.5 क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे कोरडवाहू किंवा जिरायती पिकाचं राहतं. बागायती पीक जे आहे, जे आपण कृत्रिमरित्या पाणी देऊन घेतो, त्या बागायती पिकाचं उत्पन्न साधारणतः सरासरी उत्पन्न अर्थात वैयक्तिक शेतकरी यापेक्षा जास्त उत्पन्न काढू शकतो. अर्थात ते जमीन आणि हवामानाच्या स्थितीवरती अवलंबून असतं, परंतु सरासरी जे उत्पन्न आहे ते 12 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे आहे. आणि हिरवी वैरण जे आहे म्हणजे चाऱ्यासाठी जेव्हा पीक घेता तुम्ही तेव्हा हिरव्या वैरणीचं जे उत्पन्न आहे ते 30 ते 35 टन प्रति हेक्टर याप्रमाणे प्राप्त होतं. तर 1 टन म्हणजे 1000 किलो आणि 1 क्विंटल म्हणजे 100 किलो या पद्धतीनं त्याची युनिट्स आहेत. तर अशा पद्धतीनं ह्याचं ज्वारीचं आपल्याला उत्पन्न राहतं. तर साधारणपणे आता नेहमीच्या पद्धतीने आपण पूर्ण धड्याचा सारांश पाहणार आहोत. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं आर्थिक महत्त्व पाहत असताना ज्वारी हे लोकप्रिय तृणधान्याचं पीक आहे. याच्या धान्यापासून आपण प्रामुख्यानं
भाकरी करतो आणि खातो, म्हणजेच मानवासाठी अन्न म्हणून ज्वारीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे जनावरांसाठी याची वैरण होते. ही वैरण तुम्हाला माहिती आहे, हिरव्या चाऱ्याचं पीक आपण स्वतंत्रपणे घेऊ शकतो, किंवा जे पीक धान्यासाठी केलेलं जातं त्याचं जे राहिलेला कडबा असतो, वाळलेली ताटं असतात, त्याला आपण कडबा म्हणतो. तो कडबासुद्धा आपण जनावरांना चारा म्हणून घालू शकतो. तर याचे दाणे दळून प्रामुख्याने भाकरी तयार केली जाते. हे तुम्हाला अगोदर सांगितले. असंख्य उपयोग आपण घेतलेत. अगदी अल्कोहोल निर्मितीमध्ये सुद्धा याचा ज्वारीचा उपयोग होतो, की याच्यापासून खळ तयार केली जाते. ते औद्योगिक वापरासाठी त्याचा उपयोग केला जातो. ज्वारीचे आपण हुरडा करून खातो. ज्वारी जेव्हा चिकाची अवस्था असते तेव्हा कणसे भाजून त्याला हुरडा म्हणून खातो. असंख्य प्रकारचे उपयोग आपण अगोदरच बघितले. आता सारांशमध्ये ते सगळेच इथं मी रिपीट करणार नाही. हवामानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रामुख्याने उष्णकटिबंधीय पीक आहे आणि सरासरी तापमान हे 27 ते 32 अंश सेल्सिअस लागतं. ज्वारीच्या बाबतीत महत्त्वाचा जर गोष्ट कुठली वैशिष्ट्य सांगायचं असेल तर हे आवर्षण प्रतिकारक पीक आहे, म्हणजे दुष्काळ प्रतिकारक पीक आहे. पिकात साधारण मध्यम ते भारी आणि उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन उपयुक्त असते. ज्वारीची पेरणी आपण अनेक प्रकारे करतो. टोकन पद्धतीने करतो, बी हाताने विस्कटीन करतो, पाभरीच्या सहाय्याने पेरून करतो, नांगरामागील सरट टाकून पेरतो, किंवा पुनर्लागण पद्धतीनं रोपं तयार करून मग त्याची पुनर्लागण मुख्य शेतात करतो. वर्षभरामध्ये हे पीक तिन्ही हंगामात घेतलं जातं, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. पेरणीपूर्वी बियास गंधक भुकटीची प्रक्रिया करावी, कार्बोफिरॉनची प्रक्रिया करावी, 30% मिठाच्या द्रावणामध्ये हे बियाणं बुडवावं. ह्या सगळ्या प्रक्रिया का केल्या जातात, कशा केल्या जातात, हे आपण मुख्य टॉपिक शिकत असताना पाहिलेलं आहे. खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने तणांचा प्रादुर्भाव पावसामुळे जास्त प्रमाणात आढळतो. तर खुरपणी किंवा कोळपणी देऊन किंवा ॲट्राजिनसारखे तणनाशकं वापरून आपल्याला तणांचा नायनाट करता येतो. योग्य प्रमाणात पाऊस झाला खरीपात तर पाण्याची आवश्यकता लागत नाही. मात्र रब्बी आणि उन्हाळी हंगामात विविध पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था, ज्याला आपण क्रांतिक अवस्था म्हणतो किंवा संवेदनशील अवस्था म्हणतो, त्या अवस्थेंना जमिनीमध्ये पाणी असणं किंवा ओलावा असणं गरजेचं असतं. तर ह्या अवस्था इथं दिल्यात. परत मी एकदा रोपावस्था, अत्युच्च वाढीचा काळ असेल, पीक पोटरी देण्याची अवस्था असेल, फुलोरा अवस्था असेल, पक्वता अवस्था असेल, ह्या सर्व अवस्थांना पाणी देणं गरजेचं असतं. आता ज्वारी पिकावर स्ट्रायगा किंवा टाळप, ज्याला आग्यासुद्धा म्हणतात, ही परोपजीवीचा वनस्पतीचा आपल्याला परिणाम होताना दिसतो. ज्याच्यासाठी डायकोलॉक्स 2,4-डीचे सोडियम क्षार असतात, त्याचा वापर आपण करायचा असतो. ज्वारीला प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या प्रमुख किडी त्या आपण पाहिल्यात आत्ताच. खोडमाशी, खोडकिडा असेल, लष्करी अळी, मावा, तुडतुडे, लाल कोळी आणि मिजमाशी या प्रमुख किडी आहेत. यांचा आपण आत्ताच नुकसानीचा प्रकार काय असतो तो प्रामुख्यानं पाहिलेला आहे. आणि या प्रत्येक किडी कीटकांचं नियंत्रण कशा पद्धतीने केलं जातं हे सुद्धा आपण अगदी विस्तृतपणे या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मिजमाशीवरती बऱ्याच वेळा थोडक्यात उत्तरं द्या गळेल जगामध्ये, जसं की मिजमाशी ज्वारीला कोणत्या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव करते वगैरे, अशा पद्धतीचे प्रश्न जास्त प्रमाणात ह्याच्यात दिसून येतात. किडी कीटक आणि यांची यादी तुम्हाला काही वेळा विचारल्या जाते, किंवा एखाद्या किडी कीटकांचा लक्षणं विचारली जातात. प्रादुर्भाव झाल्यानंतर ते जी नुकसानीची जी लक्षणं आहेत ती काय आहेत म्हणून विचारली जातात. काही वेळा नियंत्रण विचारलं जातं, काही वेळा त्याच्यावरती थोडक्यात वर्णनात्मक माहिती विचारली जाते, ज्यामध्ये तुम्हाला नुकसानीचे प्रकारही लिहावे लागतात आणि नियंत्रणाचे उपायही लिहावे लागतात. त्याच पद्धतीनं रोगांचा जर विचार केला तर रोगामध्ये सुद्धा तुम्हाला काही वेळा रोगांची यादी विचारली जाते. काही वेळा रोग हे तुम्हाला गळेल जागाला किंवा जोड्याजुळवाला विचारला, जसं की दाणेकाने हा टिंबटिंब या पिकावरील रोग आहे, किंवा दाणेकाने हा टिंबटिंब रोग आहे, बुरशीजन्य, विषाणूजन्य, जीवाणूजन्य, किंवा एखादा नियंत्रणाचा उपाय तुम्हाला गळेल जागात सांगितला जातो. त्याचप्रमाणे मग जोड्याजुळवामध्ये एका बाजूला समजा दाणेकाने किंवा मोकळीकाने असं अ गटात लिहिलं जाईल, ब गटामध्ये ज्वारीवरील रोग असं तुम्हाला तिथे लिहिलं जाईल. त्या ठिकाणी तुम्ही योग्य ती जोडी जुळवायची आहे. किंवा मग मागाशी सांगितल्या पद्धतीनं एखाद्या सपोज मोकळीकाने या रोगाचे लक्षणं लिहा आणि थोडक्यात नियंत्रणाचे उपाय सांगा, किंवा एखादी टिपा लिहा मोकळीकाने. मग ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षणंही लिहायची आहेत आणि नियंत्रणाचे उपायही लिहायचे आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा बुरी हा टिंबटिंब प्रकारचा रोग आहे, बुरशीजन्य रोग आहे, किंवा एखादं लक्षण त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि त्या लक्षणावरनं रोग ओळखायला पर्याय दिले जातात.
4 पर्याय असतात. त्या पर्यायातून तुम्ही गाळलेली जागा लिहू शकता किंवा आत्ता सांगितल्या पद्धतीनं तुम्ही जोड्या-जुळवात उत्तर लिहू शकता किंवा चुटकीबरोबर मोकळी काढणे हा दुसऱ्याच एखाद्या पिकाचं नाव दिलं जाईल. उसावर रोग आहे की नाही, चुटकीबरोबर तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण या पिकाचा सारांश पाहिलेला आहे. त्यानंतर आपण आता स्वाध्यायाकडे वळणार आहे. खरं तर आत्ता मी टॉपिक तुम्हाला काही घटक सांगत असताना, उपघटक सांगत असताना प्रत्येक घटकावरती किंवा उपघटकावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे अगोदरच सांगितलेलं आहे. तरी आता सारांश रूपाने तुम्हाला जो स्वाध्याय या ठिकाणी दिलेला आहे त्या स्वाध्यायावर आपण चर्चा करू. स्वाध्याय प्रामुख्याने तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असतं तुमच्यासाठी, त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाला अनुषंगानं तशा पद्धतीचं स्वाध्याय आपल्याला या प्रत्येक धड्याच्या मागं दिलेला आहे. आणि यापूर्वी जी 2-3 पिकं आपण पाहिलेली आहेत, या पिकांवरचा स्वाध्याय पाहिलं असल्यामुळं तुम्हाला आता फारसं काही त्याच्यामध्ये नवीन राहिले असं मला वाटत नाही. इथं ज्वारीच्या बीजांकुरणासाठी सरासरी तापमान विचारले 4 आकडे आहेत. 7 ते 10 अंश सेल्सिअस तापमान जर लागतंय तर ते बाकीचे आकडे तुम्हाला दिलेले ते टाळून तुम्हाला योग्य आकडा त्या ठिकाणी टाकून ते वाक्य पूर्णपणे लिहायचं असतं. शक्यतो योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा पूर्ण वाक्य लिहावं आणि जी गाळलेली जागा आहे त्या गाळलेल्या जागेच्या खाली अंडरलाईन करावं. 2 ओळीत अंडरलाईन करावं किंवा दुसरा पेन असेल तर दुसऱ्या पेनाने ते दर्शित करावं. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की मीजवाशीवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि नेमका तसाच प्रश्न आपल्या स्वाध्यायामध्ये आहे. मीज माशीचा प्रादुर्भाव ज्वारीला टिंबटिंब अवस्थेत करतो. तर फुलोर अवस्थेमध्ये प्रामुख्यानं या मीजमाशीचा प्रादुर्भाव होतो हे आत्ताच आपण शिकलेलो आहे. आणि काय करते तुम्हाला माहिती आहे की बीजाणुधानीतील रशीच ही मीजमाशी शोषून घेत असल्यामुळं अशा प्रादुर्भाव झालेल्या कणसामध्ये आपल्याला काय दिसून येत नाही, दाणेच भरलेले दिसून येत नाही. मेजमाशीच्या बाबतीमध्ये आणखी एक लक्षणीय गाळलेली जागा विचारली जाऊ शकते, ती म्हणजे त्याची गटवार पेरणी. तर टिंबटिंब किडीच्या नायनाटासाठी गटवार पेरणीची शिफारस करण्यात आलेली आहे असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्या ठिकाणी मेजमाशीचा नाव लिहायचं आहे. किंवा इतर जे खोडकिडा असेल किंवा खोडमाशी असेल, खोडमाशीमध्ये तुम्हाला प्रमुख खोडाचा शेंडा खोडून खाते. तर टिंबटिंब कीड ही एक खोडाचा शेंडा खोडून खाते अशा पद्धतीनं प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला गाळलेल्या जागाला येऊ शकतात. शक्यतो तुम्हाला 4 पर्याय दिले जातात या ठिकाणी. ज्वारी पिकाचे टिंबटिंब हे उगमस्थान आहे. तर इतर भारत आणि आफ्रिका हे दोन्ही उगमस्थान हे ज्वारी पिकाचं आहे. प्रत्येक पिकाचं उगमस्थान तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. ज्वारीचं कुटुंब तुम्हाला माहिती, सर्व प्रकारची तृणधान्य हे ग्रामीण कुटुंबातले आहे. त्याला स्वतंत्र वाचन करत बसायची गरज नाही. तृणधान्य कोणती ती तुमच्या लक्षात आले पाहिजेत. आत्तापर्यंत शिकलेलो आपण बाजरी, भात, मका आणि ज्वारी ही 4ही तृणधान्य आहेत. आणि तृणधान्यासाठी एकच कुटुंब आहे ते म्हणजे ग्रामीण. मग त्यासाठी वेगळं परत पाठांतर प्रत्येक पिकासाठी करण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही लक्षात ठेवायचे सर्व तृणधान्यांना एकाच प्रकारचं कुटुंब असतं. आता इथं तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं खालील जोड्या जुळवा हा प्रश्न एक पहिला ब म्हणून तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. डावीकडे दिले दाणेक आणि उजवीकडे दिले रोग. आता इथं एकच पीक आहे म्हणून आपण रोग म्हणतोय, पण प्रत्यक्ष जेव्हा असंख्य पिके शिकून तुम्ही जेव्हा परीक्षेला सामोरं जाता त्यावेळी दाणेक आणि उजव्या बाजूला असेल ज्वारीवरील रोग, खोडकिडा ज्वारीवरील कीड, मालदांडी 35 ज्वारीचं सुधारित वाण आणि CSH 1 ज्वारीचं संकटवन. तिथं ज्वारी हा शब्द प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येईल कारण तिथं असंख्य पीक तुम्ही पाहिलेले असतात. इथं या पर्टिक्युलरली याच पिकाचा स्वाध्याय असल्यामुळे ज्वारीचा उल्लेख ब गटामध्ये आम्ही केलेला नाही, पण परीक्षेला मात्र तुम्हाला त्या पिकाचा उल्लेख करून केला जातो. आता CSH 1 इथं दिले उजव्या बाजूला त्याची जोडी संकरित वाण, परंतु परीक्षेत देताना CSH 1ला जोडी असेल ज्वारीचे संकरित वाण. दाणेकाने ज्वारीवरील रोग किंवा ज्वारीचा प्रमुख रोग अशा पद्धतीनं ब गटामध्ये तुम्हाला ते स्पेसिफाय केले जाईल आणि ते तुम्ही ओळखून योग्य पद्धतीने जोडायला हवे. इथं सुद्धा जोडायला लावत असताना तुम्ही आकडे नाहीत लिहायचे. 1ला ब किंवा 2ला क किंवा 3ला आता इथं सुधारित वाण असं नाही म्हणायचं. 3 अशा जोड्या जुळवायच्या नाही. तिथं शब्दशः लिहायचं. एक आकडा दाणेकाने पुढे डॅश मारून
रो, खोडकिडा, डॅश मारून कीड, अशा पद्धतीने जोडे जुळवून तुम्ही त्या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर चुकी बरोबरल्या असा एक प्रश्न असतो. तो पहिल्याच ह्याच्यामध्ये क आकडा असतो आणि यामध्ये फक्त तुम्हाला आता वाक्य रिपीट करायची गरज नाही. तुम्ही फक्त प्रश्न पहिला एक आकडा टाकला आणि तिथं चूक किंवा बरोबर लिहा म्हटलं तरी चालेल. आता इथं काय विचारलं पहा, ज्वारी पीक फक्त खरीप हंगामात घेता येते. तर हे चूक आहे, कारण आत्ताच आपण पाहिलं की ज्वारी तिन्ही हंगामात घेतलं जातं. तर इथं फक्त एक आकडा टाकून तुम्ही चूक म्हणावं. प्रश्न पहिला खाली एक आकडा चूक. दुसरं काय, ज्वारी पीक फक्त हिरव्या चाऱ्यासाठी सुद्धा घेता येते. म्हणजे धान्यासाठी न घेता फक्त चाऱ्यासाठी सुद्धा घेता येतं का, तर घेता येतं. हिरव्या चाऱ्याचं ज्वारीचं पीक आपण घेतो, ज्याला आपण कडवळ म्हणतो. हे अगोदरच तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हे विधान बरोबर आहे. तर इथं 2 आकडा टाकून फक्त बरोबर असं लिहिले तरी ठीक आहे. ज्वारीला मीज माशीचा प्रादुर्भाव रोप अवस्थित होतो, चुकीचं आहे, कारण आत्ताच आपण पाहिलं की फुलोर अवस्थित होतो. आता पहा, इथे 2 प्रकारचे प्रश्न बीजमाशीवर आले. गळेल जागेत पण आपल्याला फक्त टिंब अवस्थित होतो असं लिहिलं आहे आणि इथे चुकी बरोबरला आपण एक अवस्था दिली आणि ती चूक एक बरोबर हे तुम्हाला ओळखायला सांगितलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. किंवा मीजमाशी आणि उजव्या बाजूला ज्वारीवरील कीड, असे जोड्या जुळवायला सुद्धा तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं तर तिन्ही प्रकारे हे प्रश्न पडतात. त्यानंतर थोडक्यात उत्तर द्यामध्ये सुद्धा तो प्रश्न पडतो, हे यापूर्वीच मी सांगितलं. आता थोडक्यात उत्तर द्यायला 2 ते 3 मार्काचे जे प्रश्न असतात त्यामध्ये ज्वारीची पूर्व मशागत कशी करावी. पूर्व मशागत लिहायची तुम्हाला माहिती, नांगरट आली, कुळवाच्या पळाला, ढेकळं फोडणारे, जमीन सपाट करणारे, हे सर्व मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजेत. इथं आता पहा, ज्वारीच्या 2 वाणांची नावे लिहा. फक्त 2 वाणांची नावं. जर 2 मार्काला प्रश्न असेल तर 2 गुण प्रत्येक वाणाला मिळेल. काय वेळा इथे 4 वाणांची यादी विचारली जाईल. काय वेळेला याला संख्या न देता तुम्हाला विचारलं जाईल, ज्वारीच्या वाणांची यादी लिहा. त्या ठिकाणी किमान 4 लिहायची, कारण तुम्हाला माहिती आहे अर्ध्या मार्कापेक्षा कमी मार्काला प्रश्न नसतो. जर 2 मार्काला प्रश्न असेल तर 4 नावं तुम्ही लिहावीत. 3 मार्काला प्रश्न असेल तर 6 नावं लिहावीत. म्हणजे तिथं स्पेसिफाय जर केलं नसेल 2 लिहा 3 लिहा, तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी उत्तरं लिहावीत. ज्वारीच्या पिकात जमीन कोणत्या प्रकारची, जमिनीचा प्रकार सगळा त्या ठिकाणी लिहायचा आहे. पेरणीच्या पद्धतीची यादी करा म्हटले तर इथं यादी करा म्हटले की फक्त नावं लिहायची. या ठिकाणी बरेच जण विद्यार्थी पूर्ण माहिती लिहित बसतात, तर ती लिहायची नाही. तुम्ही मगाशीच बघितलं, टोकन पद्धतीने असेल, बी हाताने फेकून असेल, पाभरीचा वापर करून असेल, नांगरामागल सरीमध्ये असेल आणि पुनर्लागण असेल, ही 5 नावं लिहावीत. जर 2 मार्काला प्रश्न असेल तर 4 नावं बरोबर आली की तुम्हाला 2 मार्क मिळून जातील त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रश्न तिसरा जो असतो तो लघुत्तरी प्रश्न असतो. 3 किंवा 4 गुणाला हा प्रश्न असतो. आणि मग याच्यामध्ये थोडक्यात ज्वारीच्या बेनेस कोणत्या प्रकारे करतात, तर प्रक्रियेचं नाव आणि थोडक्यात माहिती या ठिकाणी लिहायची. 3 प्रक्रिया लिहाव्यात, 3 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळेल. कार्बोफ्युरॉनची प्रक्रिया तुम्हाला माहिती, गंधक भुकटीची प्रक्रिया आहे आणि 30% मिठाच्या द्रावणामध्ये बियाणं बुडवणं, या 3 प्रक्रिया आपण या ठिकाणी लिहू शकता. खत व्यवस्थापन कसे करतात, नत्र स्फुरद पालाची एकूण मात्रा किती आहे आणि त्याची विभागणी कशी केली जाते, याची पूर्ण माहिती ह्याच्यामध्ये लिहायची आहे. आता मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की जर किडीच्या बाबतीमध्ये प्रश्न आला तर त्याचं नुकसानीचे प्रकार आणि नियंत्रणाचे उपाय लिहा म्हणतील, किंवा खोडमाशीविषयी माहिती लिहा म्हणतील, तर ती तसे लिहायची. रोग असेल तर रोगाची लक्षणं आणि उपाय लिहा, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. चौथा प्रश्न परत दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरीच प्रश्न असतो आणि इथं विचारले पहा, हवामान कोणत्या प्रकारचं आहे, आंतरमशागत कशी करतात. आता आंतरमशागतीमध्ये तुम्हाला माहिती काय लिहायचं आहे. हवामानाच्या बाबतीमध्ये कोणत्या कटिबंधातलं पीक आहे, उष्ण, शीत, समशीतोष्ण, तापमानाची कक्षा किती, हवामानाची कक्षा किती, थंडी पडली तर कोणकोणत्या गोष्टीला ते प्रतिकारक आहे, कोणकोणत्या गोष्टीला बळी पडतं, ह्या गोष्टी लिहायच्या आहेत. आंतरमशागतीमध्ये खुरपणे असेल, कोळपणे असेल किंवा तणनाशकाचा वापर असेल, या बाबी तुम्ही स्पष्ट करायच्या आहेत. ज्वारीचा पेरणी हंगाम आणि वेळ लिहा. 3 हंगाम आहेत आणि 3 हंगामातील वेळ या ठिकाणी लिहायची. 3 मार्काला असेल तर अर्धा मार्क हंगाम लिहा, अर्धा मार्क वेळ लिहिला असेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर 5वा आणि शेवटचा जो प्रश्न असतो तो दीर्घोत्तरी प्रश्न असतो. 8 ते 10 मार्काचे प्रश्न असतात. हे याला आता आपल्याकडे सगळं पिकच असल्यामुळं आत्तापर्यंत ह्या पेपर 3मध्ये तर पीक उत्पादनाची तुम्हाला माहिती वेगवेगळ्या घटकांच्या आधारे विचारली जाते. आत्ता आपण वेगवेगळे घटक पाहिले, त्यातले कोणतेही 4 किंवा 5 घटक विचारले जातात. आता इथं 5 घटक विचारले आहेत. 10 मार्काला प्रत्येकी 2 घटक आहेत. पाणी व्यवस्थापन, काढणी मळणी, जातींची यादी, आर्थिक उपयोग आणि रोगांची लक्षणे. इथं 4 जातीची यादी लिहावी तुम्ही. आर्थिक उपयोग किमान 4 लिहावेत, रोगांची यादी किमान 4 लिहावी. अशा पद्धतीनं 2-2 मार्काला 5 प्रश्न, एकूण 10 मार्काचा मोठा प्रश्न असेल.
किंवा वर्णनात्मक स्वरूपाचा सुद्धा मोठा प्रश्न असू शकतो. जसे की ज्वारणीच्या पेरणी पद्धतीची यादी करा व थोडक्यात माहिती लिहा. किडी कीटकांची यादी करा व थोडक्यात नुकसानीचा प्रकार व नियंत्रणाचे उपाय लिहा. प्रादुर्भाव करणाऱ्या विविध रोगांची लक्षणे आणि उपाय लिहा. यासारखे वर्णनात्मक प्रश्नसुद्धा या ठिकाणी असू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, 40 मिनिटाचा वेळ आता संपलेला आहे. उर्वरित 5 मिनिटासाठी आपण तुम्हाला या पाठावरची आता परीक्षा देणार आहोत आणि या परीक्षेचा जो कोड आहे याच्यासाठी तो तुम्हाला 50 असे असणार आहे. तरी पुढील व्याख्यानापर्यंत नमस्कार.